तुम्ही बघू शकता डायरेक्टला टेम्पो बनवले. चलो आता टँकर चालवायला पैशांची कशी वाट लावायची ते आम्हाला विचारायचा. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सकाळी आज म्हणजे रोजच लवकर उठतो, पण आज लय उशीर झाला उठायला. आज 10:30 वाजले उठण्यालाच. तसा उठतो 8 वाजता सकाळी. तर आज बोललो जरा टाईमपास, पण तितक्या ड्रायव्हरचा फोन आला का शेट थोडा गाडीचं काम निघलाय, तो त्याला फिटरला घेऊन ये. मग आता चाललो फिटरला घ्यायला. काय पाटा आणि सेंटर बोल्ट गेलाय. आता बघू. आंघोळ केली आणि डायरेक्ट तसाच निघालोय त्याला आणायला. म्हणजे त्याला दुसरा गिरायक लागायलाच नको. पहिला डायरेक्ट माझ्या इकडेच, नंतर घरी जाऊन चाय नाश्ता करावा. आता सामान घ्यायला पुन्हा एकदा आपण थारला टेम्पो बनवणार आहोत. पुन्हा एकदा थारला टेम्पो बनवून नंतर तिला धुवायला लागेल. नाही तसं तर रक्षाबंधन पाले, त्याच्यानंतर लगेच अजून खूप सण आलेले आहेत. खूप एन्जॉय करा हर एक सणाला. खूप मजा करा. मी तर गणपतीत खूप मजा करतो. डे नाईट पूर्ण जागा असतो. हे तुम्ही बघू शकता डायरेक्टला टेम्पो बनवले, पण तो थोडा लागतोय म्हणून माझ्या जीवाला लागतोय. चालू आता टँकर चालवायला. ड्रायव्हर गेलाय थोडा तो टेम्पो घेऊन, म्हणून त्याचा थोडा एक ट्रिप मी टाकतोय. कारण की तिकडं मला कंटाळा येतो, खूप थांबायला लागतं. म्हणून 1-2 ट्रिप टाकली आणि लगेच तिथं लावतो गाडी कामाला. त्यानं आता सांगितले काम कर, तोपर्यंत मी नाश्ता करून येतो. घरी जाऊन सांगायला लागेल मस्त की कांदा पोहे बनव आंबटवाले. ते नुसतं साखर टाकतात, ते मजा नाही. आता एक ड्युटी संपली. आता सेकंड ड्युटीला चाललो आहे बाबूला स्कूलमध्ये घेऊन. त्याच्यानंतर लोकेश दादानी पण बोलावलं आहे त्याच्या शॉपवर, तिथे पण जाईल. काही त्याची वस्तू न्यायच्या घरातून. फक्त आणि फक्त काम करायचं बस, दुसरं काहीच नाही. बाबूला स्कूलमध्ये सोडला. आता चाललो दादाच्या शॉपवर. आणि ते गाडीला फिटर आणल्यात, तर पाऊस पडते ते थांबल्यान. त्यानं आणला घे, नाही तर मी लॉसमध्ये जायचो आजचा दिवस. पाऊस पडला तर कसं आमच्याकडे घेत नाही ट्रिपा ना, म्हणून. हे बाबा, हे तुझं आधार कार्ड घे साईडला. काम फायनल झालं. बाबूला सोडला, दादाच्या दुकानावर आलो. फिटरनं आणलेलं त्याने पण सोडला. आता बघू नंतर काय कामं निघतात. नाही तर डायरेक्ट घरी जाऊन झोपाचा मंत लय झाले. जेवलो पण नाही, कायच नाही. फक्त सकाळी पोहे घालते तेवढेच, त्याच्यावर आहे अजून. आणि एक मागाशी चिंगम घालता, तोच. दुसरं कायच नाही घाला. जेवायची इच्छा पण नाही. 3 वाजले ना आता. काय बघू. बोललो कामं संपली मस्त की आता जातो. तर तितक्यान फोन आला का बाबूला घ्यायला जा म्हणून. 3 वाजता सुटणार त्याची लवकर, तर करता त्याला घ्यायला जा. आता निघलो. काय करतेस, काम नाही धंदा, खायाचा वांदा. अगं नुसत्याच बडाया सांग तसं काय. तुझ्या पोराला नोकरी नाही, तू माझी छोकरी मग तसं काय. असं होणार आहे काही दिवसात. मला तर असंच वाटतं. कोणची ट्रॅक्स एक्स मॅक्स आवडी मोठी बॅटरी असते. हो, तुला कुठली आवडते? ट्रॅक्स एक्स आणि एक्साइटी पण असते. तुला कुठली घ्यायची संडेला? तिला पाणी चालतं, फक्त तिला तिची हाईट कमी असते म्हणून तिला पाणी फास घेतल्यावर ती डुबत नाही. फास घेतला. चाललो आता बाबूला केस कापायला घेऊन. त्याला केस वाढले, माझं पण लय वाढलंय. त्याचा केस कापते. आता स्कूलमध्ये जायचे बोललं तर त्याला पोलीस कट मारतो. पोलीस कट चालेल ना? चालेल. त्याला काय ती त्याची मैत्रीण फक्त बघते, दुसरं कोण नाही बघत. झालं त्याचं पण केस कापल्यान पाण्या व्हायला आवरली. पोलीस कट त्याने. हा सांग, पोलीस कट नाही ती. तुला एक गाणी मस्त लागायचं. वटाणा फुटाणा शेंगदाणा अजून तो वाला गाणी पसंत. हा, तो वाला पटाचा. तुला कुठला पट्ट? तुला कोण ना पट्ट स्कूलमध्ये? नाही काय ऐकून विचारतो ना. ब्रो केल्यात जरा.
पॉईंटवाले आहे बरोबर आहेत पॉईंटवाले. तू ना काय पॉईंटवाले आहे बरोबर. केस वगैरे कापलेत आता काहीतरी नवीन लुक आणले. दादानी पण एक लहान पोऱ्यासारखा लुक घेऊन आले, एकदम छोटे केस घेऊन आले. तर मला काहीतरी नवीन लुक दिले. एवढा बाबूला केस कापून सोडलं, एवढा फिरलं ना इकडं तिकडं तिकडून इकडं, एवढं फोन चालू होतं का त्याची मुलं ब्लॉग शूट करायला पण नाही भेटत आणि आठवण पण नाही म्हणाली. आता चाललो आम्ही पनवेलला ॲक्की ब्रो, काय याला सामान आणायचे उद्यासाठी रक्षाबंधनसाठी. दादाचं काय काम होता तो करून आलो. आता बोललो टाईमपास चल कुठेतरी, कारण की दिवसभर कायच खाला नाही आणि घरी पण व्हेज आहे. पण मी तर व्हेजच खातो, पण काय माहिती आहे का तुला बोललो काहीतरी नवीन व्हेज खाऊ. घरी फक्त वाटाण्याची भाजी हे तेच असतं. आणि मी केसांचा तर नवीन लुक घेऊन आलेलो आहे. थोडेच दिवसात ते चांगलं अजून होईल, कारण की फर्स्ट टाईम आहे ना, म्हणून अजून 2-3 फेरे कापलं का एकदम ओके होणार. आलो गाडीन ठेवायला पण पाहिजे तेच भेटत नाही. हलकी लावायला आणि याचं काही नाही काय घ्यायचं चालू आहे. काय घेतं फिरता इकडं आलो मग काय करतं आता काय सांगायचं तुम्हाला. गेलो खायला पण इच्छाच नाही झाली, म्हणून बोललो घरी जावं आता डायरेक्ट. आता जातं बघू वरती काय येतं. कुठली घेऊ त्याच झाले पण हे माखल्या आणि बाकी दोघी बाय ये संत्र्याची यानेच ते निघतं यांच्या. तो म्हणजे एकदम सँटीस आहे आमचा. ते घेतले कवर हे बघा पकडला असं इकडे 100 आयटम यो झाले शिव मी लगीन नाही करणार. यो पूर्ण करले शिव याच्यात 100 आयटम चालवलीस तू काय पण बटालतेस. यो घे ना मस्त घेतलं ना. आता काय करतेस पैशांची कशी वाट लावायची ते आम्हाला विचारायचा. गेलं तर एक वस्तू आणायला इकडे 7 वस्तू घेतल्या तरी याला लाज नाही वाटत. पण मी जरा हँडसम नाही घाल दिसत. तुम्हाला कसं वाटतं ना की मी हँडसम दिसतं म्हणून. खास या गोष्टीसाठी गेलो तो इथे मोबाईल ठेवायला लागतं म्हणून. तो साफ कर तिथे जरा. अरे तू धूल चिपकवेल सगळं. धुलना चिपकवलं पाहिजे त्याने आपल्याला. बसेल का तिथे वाकडा. इथलाय बच्चा. अरे पण तिथे नको तो. अरे पण आपल्या इथं मोबाईल ठेवायचे. असं मोबाईल राहील. अरे पण मला इथं असं इथं मोबाईल आपले खर्चाटतात ना रे. आता डान्सिंग कार झाली तरी काय टेन्शन नाही ना तिला. समजला फेल कला फेल आहे. अरे पण तिकडं आपलं मोबाईल यावं म्हणून तिथं लॉक. कुठंच ना काय खाल्ला डायरेक्ट घरी आलो जेवायला. कारण की घरशी मला फोन आला काही याचं लवकर जेवायला. आम्ही तुझ्यासाठी जेवायला थांबल्यावर म्हणून बोलो कुठंच काय नाही खावा डायरेक्ट जेवायला जावं घरी. बाबूला आणले टाइमपास त्याला क्लास बीसमध्ये तर घेऊन नाही जाऊ शकत. स्कूल बीसमध्ये डायरेक्ट टीचर घरी येते रे बघ ज्या आलं की पोहायला गेलो बोला ते जातं जेवतं बघू काय जेवायला देतात. मस्तपैकी एकदम पोट भरून जेवलो. लय मजा आली जेवायला. कारण की फोडणीचा भात बनवायला सांगितलं आणि दुसरी कसली भाजी होती ती लय तिखट होती. तरी पण खाली सर्दी फिरदी येईस तवर. आता नेक्स्ट डे आता काहीतरी 1 वाजता उठले, कारण की काल पूर्ण रात्रभर जागा होतं 7 वाजेपर्यंत. कारण की आम्ही सगळे मित्र एकत्र बसलेलो टाईमपास करायचा 7 वाजते. त्याच्यानंतर झोपायला करतं डायरेक्ट 1 वाजता उठून फ्रेश वगैरे झालं. आता चालले लोकेशच्या त्याच्या दुकानावर. तिथे काहीतरी माझा पार्सल आहे शर्ट आजसाठी होता. म्हणजे थोडा मला बरोबर नाही वाटत म्हणून दुसरा आले तो घालावा. पण्यावाय आणि तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. लोकेश दादाच्या इथे तिथे कस्टमर होता. हा शर्ट की त्यांनी मागवलेला आलता बघला घालून परफेक्ट वाटतं. आणि नवीन चष्मा आलेली आहे आजच आलेली आहे. आता बघू गणपतीला काय काय त्याने ऑर्डर केले. नक्कीच मला सांगा मी कसं वाटतं बुट्टा पॅन्ट आणि शर्ट आणि चष्म्यामध्ये. आता फ्लॅटवर कारण की आमच्या ताईस आलेले आहेत दोन्ही पण. खूप टाईम झाला 6 वाजले सकाळपासून. कपडे घालून रेडी आहे कधी येतील पण ते संध्याकाळी बोलले येणार. मग जाऊन घरी झोपलेलो. जेवलो बिवलं आणि जाऊन झोपलो. एकदा झोपल्यानं लगेच आलं कारण की काल सकाळी घरी आलोय म्हणून.
हाय गाईज, विकी शेटची रक्षाबंधन चालू आहे. हाय गाईज, सारांश शेट दिसत नाही कुठे आहेत? और विकी सेठ ने बहुत कुछ पैसा भी रखा है, पैसे वाला है विकी सेठ. आलो फ्रेश वगैरे झालो, त्याच्यानंतर गेलो फ्रेंडच्या घरी. आता जेवलो वगैरे, आता जातो मुंबईला, कारण की बोललो चल टाईमपास कुठे नाही, प्लस उद्या पण संडे आहे, बोलो टाईमपास करू जाऊन. घरी येऊ 1-1 वाजता, 1-1:30 वाजता जातो आता मुंबईला. आधी जातो लोकेश दादाच्या घरी. निघालो आता डायरेक्ट मुंबईला जाण्यासाठी. टाईमपास, कुछ प्लॅनिंग का बात नाही. मराठी, ओनली मराठी. महाराष्ट्रात राहणार म्हणजे मराठी बोलावाच लागणार. मुंबईला मुंबई 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 कुछ प्लॅनिंग नव्हती. त्याला बरं चल, कारण की उद्या संडे पण आहे. तसंच आमचं तर रोजचाच संडे. संडेला संडे आहे आमचा. 365 दिवस संडे असतं आमच्यासाठी. जातो टाइमपास करत करत. आणि पावसाच्या पाऊस आला बघ. तेच सकाळपासून पाऊस ना पडला ना. मी निघल्यावर इकडे बघ धोधा घेत सुटले. योगा मना फिरून ना देणार वाटतं आज. गारे आपण नुसत्या बाईला चालतात. जरा चालवा पाच चालवा जरा. आहे रे बाबा, माझी जी हाताने असल्या दिल्या की यांचा दिला आल्या होता मरीनला. भाई गर्दी फुल आहे आणि खूप दिवसानंतर आल्या. आणि हर टाइम मुंबईला आलो का भाई आपल्याला मरीनला यायलाच लागतं दर्शनासाठी. म्हणून आज पण पुन्हा एकदा दर्शनासाठी आलेले आहेत मरीनला. आता काय मग वाजता, पण इकडे पोलीस आम्ही आटाला आणले. 1 मिनिटं पण न झालं तर उठल्या होता. उठाची बारी येईल असं वाटतंय मला. मजा येतं हा पण आल्यावर. असा निवांत वाटतंय बसायला. असं वाटतंय घराच्या इथंच बसलोय. खूप सुंदर असं वाटतंय. असं मन खुश झालं इथं आल्यावर आज. कारण की इकडं बसलो आम्ही. इथं फर्स्ट टाईम आलो या साईडला, नाही तर आम्ही त्याच साईडला बसतो. पण इथं बसलाच असं जरा एकदम मनाला असं खुशी वाटली. लय वाटली का नाही सांग जरा आपल्या पब्लिकला. पब्लिक जरा तुझ्यावर धावले. सांगतो याला घे ब्लॉगमध्ये. आणि तो जरा आशुबाईला घेऊ नाही शकत, कारण की तो जास्त आमच्या पाठी फिरे नाही म्हणून. आम्हाला लाज वाटते का त्याला लाज वाटते? त्याच काय समजा ना आम्हाला. विचारा जरा, मेसेज करा त्याला. क्या भाई मिले सारे गुन्हेगार मिले. आता आम्ही चाललो. 1 वाजला 1-1:30 वाजला. आता आम्ही चाललो घरी. तो घरी जाईल. आता पोलिसांचा साहेब पण जरा जास्त धाकलाकडी करतात. त्यांचं पण बरोबर आहे. त्यांच्यावर बरोबर जास्त थांबू नका. घरी जाऊन लवकरात लवकर झोपा. सकाळी उठा आणि जिम करा. लो घरी दादाला सोडला घरी. 3 वाजले घरी यायला. टाईमपास करत आलो. आता परत उद्या सकाळी 8 वाजता उठून जायचे. काम आहे थोडा त्याच्यासाठी. आणि माझा तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्कीच मला कमेंट करून ठेवा.